तो आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आपल्या घरातल्या वायरिंगचं जग. खूप गुंतागुंतीचं वाटतं ना? पण आपण ते सोप्या समजण्यासारख्या व्हिज्युअल्समधून एकदम सोपं करून टाकणार आहोत. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सुरुवातीला आपण बघूया इलेक्ट्रिकल चिन्हे कशी ओळखायची. मग आपण वळू स्विचेसच्या जगाकडे. त्यानंतर लॅम्प होल्डर्ससाठी एक छोटासा मार्गदर्शक. आणि शेवटी सॉकेट्स आणि प्लग्स यांचं स्पष्टीकरण. चला तर मग सुरू करूया. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बघा, कोणतंही इलेक्ट्रिकल काम सुरू करण्याआधी त्याचा एक प्लॅन बनतो, एक आराखडा. आणि हा आराखडा समजून घेण्यासाठी आपल्याला शिकावी लागेल इलेक्ट्रिशियन्सची भाषा. आणि ती भाषा म्हणजे ही इलेक्ट्रिकल चिन्हे. कधी विचार केलाय की घराच्या नकाशावर किंवा प्लॅनवर ही जी लहान लहान चिन्ह असतात त्यांचा नेमका अर्थ काय असतो? ही काही फक्त डिझाईनसाठी काढलेली चित्र नाहीत, तर ही आहे आपल्या घरातल्या संपूर्ण वायरिंगची ब्ल्यूप्रिंट. प्रत्येक स्विच, प्रत्येक लाईट आणि प्रत्येक सॉकेट कुठे असणार आहे हे सगळं या चिन्हांवरूनच ठरतं. जरा इथे बघा, किती इंटरेस्टिंग आहे हे, नाही का? एक साधी रेष, एक छोटासा वर्तुळ आणि यातून पंखा, दिवा किंवा अगदी दारावरची बेल अशा सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. ही चिन्ह म्हणजे इलेक्ट्रिशियनसाठी एक प्रकारची जागतिक भाषा आहे, ज्यामुळे कुठेही गोंधळ होत नाही आणि सगळं काम अगदी सुरक्षितपणे पार पडतं. ठीक आहे, तर आता आपल्याला ही चिन्हांची भाषा थोडीफार समजली आहे. आता वळूया प्रत्यक्ष त्या उपकरणांकडे जी आपलं घर उजळवून टाकतात. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात सामान्य उपकरण कोणतं? बरोबर, स्विच. बरं, इलेक्ट्रिकल ॲक्सेसरी हा शब्द आपण ऐकतो, पण त्याचा अर्थ काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर विजेचा प्रवाह कंट्रोल करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी जी साधनं लागतात ती सगळी, म्हणजे स्विच, सॉकेट, होल्डर, हे सगळं त्यात आलं. आणि हेच घटक आहेत जे आपलं वायरिंग फक्त काम करणारे नाही तर सुरक्षितसुद्धा बनवतात. सगळ्यात आधी बघूया सगळ्यात साधा आणि सरळ स्विच, वन वे स्विच. हाच तो स्विच जो आपण सगळ्यात जास्त वापरतो. समजा आपण खोलीत आलो, बटन दाबलं, लाईट लागला. हा स्विच फक्त एकाच जागेवरून सर्किट चालू किंवा बंद करतो. सिंपल. आता गोष्ट थोडी इंटरेस्टिंग करूया. जिन्याच्या पायथ्याशी लाईट लावला आणि वर जाऊन बंद केला. हे कसं शक्य होतं? तर याचं उत्तर आहे टू वे स्विच. याला 3 टर्मिनल्स असतात आणि यामुळेच एकाच दिव्याला 2 वेगवेगळ्या ठिकाणांवरून कंट्रोल करता येतं. पण थांबा, जर एकाच दिव्याला 2 नाही तर 3 किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणाहून कंट्रोल करायचं असेल तर? विचार करा, एक लांब कॉरिडॉर आहे किंवा मोठा हॉल आहे ज्याला अनेक दरवाजे आहेत. तिथे फक्त 2 स्विच कसे पुरणार? मग अशावेळी काय करायचे? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे इंटरमिडिएट स्विच. हा एक स्पेशल स्विच आहे जो 2 टू वे स्विचेसच्या मध्ये लावला जातो. आणि गंमत म्हणजे यामुळे आपण पाहिजे तितके कंट्रोल पॉइंट्स वाढवू शकतो. म्हणजे मग कॉरिडॉर कितीही लांब असो, कुठूनही लाईट चालू बंद करता येतो. बरं, हे झालं छोट्या छोट्या दिव्यांचं. पण संपूर्ण घराचा मेन सप्लाय कंट्रोल करायचा असेल तर? त्यासाठी साधे स्विच चालणार नाहीत. तिथे लागतो एक हेवी ड्युटी स्विच, जसा की हा आयर्न क्लॅड ट्रिपल पोल किंवा ICTP मेन स्विच. या एका स्विचने पूर्ण घराचा वीज पुरवठा चालू किंवा बंद करता येतो. आणि तो 3 फेज सप्लायसारखा जास्त लोडही सहज सांभाळतो. चला, वीज कशी कंट्रोल करायची हे तर पाहिलं. आता बघूया की ती प्रत्यक्षात वापरली कशी जाते. आणि याची सुरुवात करूया थेट प्रकाशाच्या स्रोतापासून. आता आपण जाणार आहोत लॅम्प होल्डर्सच्या जगात, जे आपल्या बल्बला सर्किटशी जोडण्याचं महत्त्वाचं काम करतात. आता होल्डर म्हणजे होल्डर, त्यात काय एवढं असं आपल्याला वाटू शकतं. पण नाही, यातही खूप प्रकार आहेत. पेंडंट होल्डर, बॅटन होल्डर, अँगल होल्डर, स्क्रू टाईप, आणि प्रत्येक प्रकार एका खास कामासाठी बनवला गेलाय. दिवा छताला लटकवायचा आहे, भिंतीवर लावायचा आहे की विशिष्ट अँगलमध्ये फिरवायचा आहे, यावर त्याचा प्रकार ठरतो. यातले 2 सामान्य प्रकार बघूया. हा आहे बॅटन होल्डर. हा छतावर किंवा भिंतीवर सरळ सपाट बसवलेला दिसतो. आणि दुसरा आहे अँगल होल्डर. नावाप्रमाणेच हा प्रकाशाला एका विशिष्ट अँगलमध्ये वळवतो. समजा एखाद्या पेंटिंगवर फोकस करायचा असेल किंवा आपल्या रीडिंग कॉर्नरमध्ये प्रकाश हवा असेल तर हा उपयोगी पडतो. आणि फक्त लावण्याची पद्धतच नाही, तर बल्बचा आकार आणि त्याची पॉवरही महत्त्वाची असते. आपल्या घरातल्या साध्या बल्बसाठी एडिसन स्क्रू होल्डर चालतो. पण जिथे मोठे, जास्त पॉवरचे दिवे लावायचे असतात, जसं की मोठं हॉल किंवा घराबाहेर, तिथे लागतो गुलायत होल्डर. हा जास्त मोठा आणि मजबूत असतो, त्यामुळे जास्त उष्णता आणि वजन आरामात सहन करतो. आणि आता आपण आलोय आपल्या प्रवासाच्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर.
आपण चिन्ह बघितली, स्विचेस बघितले, होल्डर्स बघितले, पण आता वेळ आहे त्या जागेवर लक्ष देण्याची जिथून वीज आपल्या उपकरणांपर्यंत पोहोचते. चला तर मग बघूया सॉकेट्स आणि प्लगचं जग, जिथे वापर आणि सुरक्षितता हातात हात घालून चालतात. आपण 2 पिन आणि 3 पिन सॉकेट नेहमीच बघतो, पण त्यांच्यात फक्त एका पिनचा फरक आहे असं वाटतं का? नाही, तो फरक आहे आपल्या सुरक्षिततेचा. 2 पिन सॉकेटमध्ये फक्त लाईव्ह आणि न्यूट्रलची जोडणी असते, पण 3 पिन सॉकेटमध्ये एक तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पिन असते, अर्थ पिन, आणि ही एक प्रकारे लाईफ सेवर आहे. तर ही तिसरी पिन इतकी महत्वाची का आहे? ही आहे अर्थ पिन. विचार करा, आपल्या फ्रिज किंवा वॉशिंग मशीनसारख्या मेटल बॉडीच्या उपकरणात काहीतरी बिघाड झाला आणि त्याच्या बॉडीमध्ये करंट आला. अशा वेळी जर आपण त्याला हात लावला तर जबरदस्त शॉक बसू शकतो. पण या अर्थ पिनमुळे काय होतं की तो जास्तीचा करंट लगेच सुरक्षितपणे जमिनीत जातो आणि आपला शॉक लागण्यापासून बचाव होतो. म्हणून म्हटलं, ही अक्षरशः जीवनरक्षक आहे. आणि हो, सॉकेट सुरक्षित असेल तर प्लगही तसाच हवा. हा जो 3 पिन प्लग आहे ना, याचं डिझाईन खूप हुशारीने केलेलं असतं. प्लग लावताना अर्थ पिन सगळ्यात आधी जोडली जाते आणि काढताना सगळ्यात शेवटी निघते. यामुळे जोपर्यंत उपकरण चालू आहे तोपर्यंत आपली सुरक्षा कायम राहते. डिझाईनमध्ये ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण आपल्या सुरक्षितेच्या दृष्टीने खूप मोठी आहे. तर वायरिंगच्या नकाशापासून ते प्लगच्या टोकापर्यंतचा आपला हा प्रवास इथे पूर्ण होतो. आता आपल्या लक्षात आलं असेल की एक साधा स्विच असो किंवा ती एक छोटीशी अर्थ पिन, प्रत्येक घटक आपलं घर सुरक्षित आणि व्यवस्थित चालण्यासाठी किती महत्त्वाचा आहे. मग पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा लाईट लावू किंवा उपकरण प्लगमध्ये घालू, तेव्हा यातल्या कोणत्या घटकाकडे एका नव्या नजरेनं पाहणार?